बातम्या आरपार दाखवणार फक्त आमचं टुडे समाचार। नमस्कार, मी हुकमत मुलानी। वेगळे विषय, वेगळ्या चर्चा, वेगळ्या मुलाखती मी तुम्हाला दररोज वेगळा विषय दाखवतो। मी आता कसगी या ठिकाणी आहे। उमरगा तालुक्यातलं हे गाव आहे आणि इथं 59 वर्ष झालं महाशिवरात्री निमित्त यात्रा असते आणि तब्बल पुढे 15 दिवस म्हणजे महाराष्ट्रात सर्वात मोठी इथं जनावरांची यात्रा असते। कुस्त्याचा फड रंगलेला आहे आणि कुस्त्या इथं चालू आहेत। ज्या कुस्त्याच्या फडामध्येच मी आता आहे आणि इथं खूप मोठ्या कुस्त्या येतात। महाराष्ट्र आणि कर्नाटक या बाउंड्रीवर असलेलं हे कसगी गाव आणि इथं आपल्या उमरग्याचे प्रवीण स्वामी आमदार आपल्या सोबत आहेत। इथं कुस्त्या बघायला आलेले आहेत ते आता आणि या कुस्त्याच्या इथं आता सध्या आहेत आपल्या सोबत। काय सांगाल, आता कसगीला आलात, महाराष्ट्र कर्नाटकाची बाउंड्री आहे आणि सर्वात मोठी महाराष्ट्रामध्ये इथे यात्रा भरते, जनावरांची मोठी यात्रा असते। आज कुस्त्याचा फड आहे। काय सांगाल तुम्ही, आता पैलवानाच्या फडामध्ये आहात तुम्ही? नक्कीच गेल्या 60 वर्षापासून म्हणजे जवळपास 59 वर्षापासूनची ही कसगी या गावची परंपरा म्हणजे महाराष्ट्राचा शान आणि अभिमान आहे। इथं राज्यातल्या प्रमुख जनावरांच्या बाजारापैकी एक जनावरांचा बाजार भरतो आणि त्या निमित्तानं महाराष्ट्राच्या मातीतला खेळ नव्हे तर भारतातल्या मातीचा खेळ, तो पैलवानी खेळ आहे कुस्ती। त्या कुस्तीचा आखाडा या ठिकाणी भरवण्यात येतो आणि राज्यातील आणि शेजारील कर्नाटक राज्यातील अनेक पैलवान, आंध्र प्रदेश, तेलंगणातील अनेक पैलवान या ठिकाणी येतात आणि त्या पैलवानांचा खेळ आपल्याला बघायला मिळतो। एक चांगल्या पद्धतीची कुस्ती बघायला मिळते आणि त्याचं एक अत्यंत सुंदर असं नियोजन श्री सिद्धेश्वर यात्रा महोत्सव कसगी आणि ग्रामपंचायत कसगी यांच्या वतीनं आणि इथल्या सर्व परिसरातल्या लोकांच्या सहकार्यानं, प्रोत्साहनानं केलं जात आहे। या सर्व आयोजकाचं आणि कुस्तीगीर पैलवानांचं मनपूर्वक अभिनंदन मी या ठिकाणी करतो। येणाऱ्या पैलवानांना काय आवाहन कराल? इथे येणाऱ्या पैलवानांना हे आवाहन करेन की आज कुस्ती हा आपला राष्ट्रीय खेळ आहे आणि या कुस्तीच्या माध्यमातून ऑलिम्पिक, राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा यामध्ये भारताचं नाव करावं। कारण याच भागामध्ये असणारे पैलवान हरिश्चंद्र बिराज रत्न पुरस्कार देशानं दिलेला आहे आणि ते याच मातीतले आहेत, मराठवाड्यातलेच आहेत। शेजारला तालुका निलंग्यातील रामलिंग मुदगडे या ठिकाणचे आहेत। त्यांचा आदर्श घेऊन इथल्या पैलवानांनी त्यासाठी काम करावं आणि देशाचं नाव उज्ज्वल करावं। येणारे व्यापारी असतात, शेतकरी, या जनावरांचा खूप मोठा महाराष्ट्रातून इथं येतात। वेगवेगळ्या जातीचे इथं बैल असतात, वेगवेगळे जनावर असतात। काय वाटतं, तुम्ही यात्रा पाहिली ही आज? ही यात्रा म्हणजे सर्व धर्मसमभावाचं प्रतीक आहे असं म्हणतो। कारण 2 दिवसापूर्वी मी जेव्हा यात्रेमध्ये आलो तेव्हा हिंदू समाजाचे देखील व्यापारी होते, मुस्लिमांचे देखील व्यापारी होते, परंतु त्यांच्यामध्ये जनावरांच्या किमती ठरवताना किंवा बाकीच्या गोष्टीमध्ये त्यांची क्वालिटी, गुणवत्ता बघत असताना, त्यांचं वय बघत असताना, त्यांचं असलेली गुणवत्ता बघत असताना जे सौहार्दाचं वातावरण आहे ते अतिशय वाखाणण्याजोगं आहे। आणि माझी इथं लोकप्रतिनिधी म्हणून मी या सगळ्याचं अभिनंदन करतो। ही यात्रा म्हणजे सर्व धर्माचं प्रतीक आहे। अच्छा, बघा, प्रवीण स्वामी यांची प्रतिक्रिया दाखवली, आमदार आहेत ते, सरपंच आहेत आपल्यासोबत। काय सांगाल, आता तुम्ही इथं 59 वर्ष झालं तब्बल आता चालू ठेवलं हे सगळं तुम्ही? 59 वर्षापूर्वी यात्रा सुरुवात झाली 66 इसवी सन 1966 ला। त्यावेळेस ते कैलासवासी शांतीरप्पा बदोले हे विद्यमान सरपंच होते, युवक होते। त्यांनी गावातल्या प्रत्येक युवकांना, वडीलधारी मंडळींना सोबत घेऊन एक यात्रेची सुरुवात केली। ती परंपरा आजपर्यंत कायम आम्ही सुरुवात ठेवलेला आहे। महागल्ले माजी सरपंच त्यांनी याप्रमाणे यात्रा भरवत गेलेली आहे आणि यात्रेचं स्वरूप येत गेला, पण पशुधन कमी झाल्यामुळे यात्रेचं स्वरूप थोडा कमी झाला। पण जे आम्ही आतापर्यंत कार्यक्रम राबविलो ते कार्यक्रमाचं एकही कार्यक्रम आम्ही ग्राम निधीतून खर्च केला असेल, पण यात्रा खंडित चालू ठेवण्यासाठी प्रामाणिकपणे ग्रामस्थ व गावातील नागरिक ह्या गोष्टीशी सहकार्य करतात आणि प्रत्येक माणूस, गावातला नागरिक हा गावातला एक कार्यक्रम आहे या उद्देशाने प्रत्येक व्यक्ती ह्या यात्रेत एक आपल्या घरातलं लग्न कार्य आहे या पद्धतीनं सगळेजण येतात आणि सहकार्य करतात। किती रुपये किमतीचे सगळ्यात जास्त जनावर या ठिकाणी येते यात्रेमध्ये आतापर्यंत? आता 2,45,000 एक बैलजोडी गेलेला आहे। अजूनही 3.5 पावणे 4 लाखाला एक बैलजोडीचे 1.25 एक खोंड झाला, 1.95, 1.85चं एकच खोंड म्हणजे ते जोड 4 लाखापर्यंत जाईल। असे अनेक व्यापारी, औसा, त्याच्यानंतर बिदर, गुलबर्गा, विजापूर, इंडी पासून। किती दिवस असते यात्रा ही? कोणत्या दिवशी सुरू होते, कोणत्या दिवशी संपते? महाशिवरात्रीला सुरुवात होते आणि पौर्णिमेच्या पहिल्या दिवशी यात्रा म्हणजे पौर्णिमेच्या पहिल्या दिवशी शोभेचा दारुका करून आम्ही समाप्ती करत असतो। पण यात्रेच्या सुरुवातीपासून प्रत्येक नागरिक आणि गावातील सर्व प्रमुख लोक हे यात्रेतले एक काहीतरी असं गावातले सिद्धेश्वराचं कृपा आहे
त्या कृपेने सर्व नागरिक एक देवाच्या भावनेनं सगळेजण व्यतीत होतात आणि सगळेजण प्रामाणिकपणे या गावातले नागरिक व कुठला जात धर्म न बघता सगळेजण समाविष्ट होऊन ही यात्रा पार काय आवाहन पाडण्यास कराल तुम्ही आता? पुढे असे याप्रमाणे आम्ही यात्रा भरवू. सर्व व्यापाऱ्यांना व शेतकऱ्यांना आव्हान करतो, पशुधन कमी झालं तरी पशुधनाचे महत्त्व समजून घेऊन भविष्यात आपल्या शेतीला लागणारा जो खत मिळतो तो खत सेंद्रिय खतच महत्त्वाचा असून त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्यांना माझं आव्हान आहे, पशुधन वाढवावं आणि पशुधनाची संख्या वाढवून आपल्या शेताला जमिनीला पाहिजे तसं कस वाढावा असं विनंती सर्व शेतकऱ्यांना करतो आणि पुन्हा पुढल्या वर्षी सर्वजण यात्रेला यावं असं आवाहन करतो. अच्छा, बघा इथं कसगी या ठिकाणी, कसगी गाव म्हणजे महाराष्ट्रातलं गाव आणि कर्नाटक महाराष्ट्र या सीमेवर असलेलं कसगी गाव. इथं महाशिवरात्रीला यात्रा असते आणि यात्रेनिमित्त जनावरांची खूप मोठी यात्रा महाराष्ट्रामध्ये भरते. इथं जास्त किमतीचे जनावर येतात. तब्बल 59 वर्ष झालं या कसगी गावामध्ये यात्रा सुरू आहे. हे आज पण आपल्याला पाहायला मिळते. जनावरांची यात्रा महाराष्ट्रातली 1 नंबरची यात्रा कसगी गावामध्ये असते आणि आज कुस्त्याचा फड या ठिकाणी उमरग्याचे आमदार प्रवीण स्वामी आले होते. मी तुम्हाला त्यांची प्रतिक्रिया दाखवलेली आहे. आता इथे याच कुस्तीच्या फडामध्ये शिवसेनेचे युवा नेते किरण गायकवाड आलेले आहेत. काय सांगाल आता, कुस्तीचा फड तुम्ही राऊंड मारलाय का? आता हलकी वाजवली ती पुढं काय आहे? आता कुस्तीला सुरुवात झालेली तर आहे, थोडंसं यायला मला उशीर झालाय, पण नक्कीच लांबून लांबून इथं पैलवान आलेले आहेत. एकावर एक वरचढ असणारे इथं पैलवान आहेत आणि नक्कीच आता आपल्याला थोड्या काही वेळातच चांगले गाजलेले नामवंत तुम्हाला इथं कुस्ती लावताना बघायला भेटतील. 59 वर्ष झाली ही यात्रा भरते. तब्बल जनावरांची यात्रा असते इथं. काय काय सांगा? 59 वर्षापासून आता खासगीमध्ये इथं यात्रा भरते. इथं आंध्रा म्हणा, कर्नाटक म्हणा, महाराष्ट्रातून इथं सर्व शेतकरी वर्ग, पशुप्रेमी वर्ग सर्व इथं या यात्रेला सातत्याने येत असतात आणि प्रतिसाद देत असतात. आणि नक्कीच या ग्रामपंचायत मार्फत दरवर्षी अतिशय सुंदर यात्रा इथं आयोजित केली जाते आणि दरवर्षी सर म्हणा, रवींद्र गायकवाड सर म्हणा, आमदार ज्ञानराज चौगुले सर म्हणा, माजी आमदार ज्ञानराज चौगुले सर म्हणा, आणि त्यांच्या पाठोपाठ ते वारसा जपत आम्ही सातत्याने या यात्रेला इथं हजेरी असते आणि दरवर्षी इथं कुस्ती बघण्याचा आम्ही आनंद लुटत असतो. काय आवाहन करायला यात्रेकरून इथल्या? यात्रेला तर प्रतिसाद चांगल्या पद्धतीने मिळतच आहे. या यात्रेमध्ये अजून सर्व शेतकऱ्यांचा सहभाग वाढावा वर्षानुवर्ष ही अपेक्षा करतो. इथलं सर्व नियोजन संयोजन मंडळाकडून एकदम अतिशय उत्तम प्रकारे केलं जातं आणि नक्कीच कुस्त्याबद्दल मला एवढं सांगावं लागेल की सर्व आता युवकांनी, इथल्या नवीन तरुण पिढीने कुस्ती ही नक्की शिकायला पाहिजे, कारण की ही मैदानी खेळ आपल्याला आपलं शरीर आपल्याला सांभाळण्यासाठी हे नक्कीच आपल्याला फायदेशीर ठरत असतं. राजकीय कुस्ती खेळणार का तुम्ही आता? वेळ बघू अजून. बघा आता किरण गायकवाड हे माजी खासदार रवींद्र गायकवाड यांचे चिरंजीव आहेत. त्यांनी सुद्धा या कुस्तीच्या फडामध्ये आता हजेरी लावलेली आहे. मी तुम्हाला त्यांची प्रतिक्रिया दाखवलेली. राजकीय कुस्तीच्या फडामध्ये सुद्धा वेळ आल्यानंतर नक्कीच त्यांनी आपल्याला प्रतिक्रिया दिलेली आहे. विषय कोणतेही असो आम्ही तुम्हाला थेट दाखवतोय. मी हुकमत मुलानी, कसबी, तालुका उमरगा, जिल्हा उस्मानाबाद, धाराशिव. काय नाव आहे तुमचं? जाधव, पूर्ण नाव सांगा की. विठ्ठल यशवंतराव जाधव. तुम्ही आता यात्रा कमिटीच्या अध्यक्ष आहात घेतले. किती वर्षापासून यात्रा भरते? ही यात्रा जवळजवळ आता 59 वर्ष झाली. काय विशेष असते या यात्रेचं? काय महत्व आहे? सुरुवात कशी झाली? आज कशी यात्रा आहे? या यात्रेची सुरुवात ग्रामपंचायतने आपण पशुपालक जे आहेत त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी म्हणून हे पशु प्रदर्शन आणि महाशिवरात्री निमित्त सिद्धेश्वर यात्रा हे संयुक्त इथं भरवण्याचं ठरवलं आणि त्या ह्याच्यातून मग 59 वर्ष झाले हे चालू झालंय. काय वाटतं आज 59 वर्ष होते यात्रेला, 60 वर्ष आता पुढचं होणार आहे, मग काय आवाहन कराल तुम्ही शेतकऱ्यांना? इथं यात्रा कशाची भरते नेमकं? इथं नेमकं म्हणजे बैलाची, गायाची आणि शेळ्याची भरते. परंतु अलीकडे काय शेतीमध्ये शेतकऱ्यामध्ये शेतीमध्ये काय झालंय, विभाजन झाल्यामुळे अल्पभूधारक संख्या वाढली आहे. त्यामुळे बैल ठेवायचा शेतकऱ्यांना परवडत नाही. त्यामुळे आता शेतकऱ्याकडे बैलाची संख्या कमी होत चालली. 10 ते 15% शेतकरी फक्त गावामध्ये बैल ठेवणारे आहेत. त्यामुळे बैलाची संख्या आता यांत्रिकीकरण झाले. यात्रा तुम्ही सुरुवातीला जी यात्रा भरवली त्यावेळेस तुम्ही सहभाग होता तिथं? नाही, दोन वर्षानंतर. पहिलं सुरुवातीला शांतप्पा बदोले होते. आता म्हणाले तुम्ही सुरुवात केली यात्रेची?
नाही नाही, मी नाही. शांतप्पा बदोले यांच्या काळात सुरू झाली. मी 2 वर्षानंतर आलो. काय संदेश काय द्याल तुम्ही आता? हा, काय संदेश कराल लोकांना? की लोकांनी काय करावं, पशुपालन करण्याची आवड निर्माण करावी, पशुपालन करावं, गायी सांभाळाव्या. आता शासन गायी सांभाळण्यासाठी बरेचसे प्रोत्साहन योजना आहेत आणि त्या प्रोत्साहन योजनेचा लाभ घेऊन गायी सांभाळावं. आणि गायी सांभाळलं तर मग सेंद्रिय खत निर्माण होईल आणि सेंद्रिय शेती निर्माण होईल आणि आरोग्यासाठी हे चांगलं राहील. त्यामुळं लोकांनी जास्तीत जास्त गायी, म्हशी, शेळ्या याची सांभाळ करावा. नाव काय तुमचं? संजय विठ्ठलराव नंदरगे आणि मी या श्री सिद्धेश्वर महाशिवरात्री यात्रा कमिटीचा उपाध्यक्ष आहे. आणि आमच्या या यात्रेला जवळपास 59 वर्ष झाली. म्हणजे 1966 या साली या यात्रेची सुरुवात अतिशय कष्टानं, प्रयत्नानं, साधेपणानं आमच्या पूर्वजांनी चालू केली. आणि त्या काळामध्ये स्वर्गीय शांतप्पा शिवप्पा बदोले हे सरपंच होते. त्यांच्यासोबत अनेक नवविचाराचे तरुण त्या काळी त्यांना भेटले, म्हणून ही यात्रा या ठिकाणी आज रोजी अतिशय यशस्वीपणे संपन्न आम्ही करू शकलो. आणि त्या काळामध्ये महिलांनी सुद्धा आपापल्या परीनं या यात्रेमध्ये सहभाग नोंदवलेला होता. आबालवृद्धांनी धार्मिक कार्य अतिशय उत्तम रीतीने केलं. आणि या तालुक्यामध्ये फिरून त्यावेळेसच्या तरुणांनी मोठ्या हिमतीनं, कष्टानं, पायी चालत जाऊन या यात्रेचं म्हणजे आज जसं प्रचार आणि प्रचार करतो आपण, त्या दृष्टिकोनातून त्यावेळेस सायकलीवरून, बैलगाडीनं आणि चलत जाऊन सुद्धा या यात्रेचं त्यांनी त्यावेळेस प्रचार केला. आणि त्यावेळेस बसेस होते, ट्रक होते, त्याच्यावरती हस्ताक्षरामध्ये महाशिवरात्री यात्रा कसगी असा म्हणजे मथळा लिहून त्यावेळेस त्यांनी चिटकावला. आणि त्याचं म्हणजे फलश्रुती म्हणजे ही यात्रा एवढ्या मोठ्या स्वरूपामध्ये आज भरतोय. आणि आमच्या पूर्वजांचा आशीर्वाद आमच्या पाठीमागे आहे, विशेषतः ग्रामदैवत सिद्धेश्वराचा आशीर्वाद आहे. आणि या परिसरातील जे आमचे राजकीय गुरु प्राध्यापक रवींद्र गायकवाड सर आहेत, माजी खासदार, त्याच्यानंतर माजी आमदार चौगुले साहेब आहेत, यांचा अतिशय प्रयत्न आणि आम्हाला सहकार्य या अगोदर लाभलेलं आहे. आता यात्रेकरूंना काय आवाहन कराल? यात्रेकरूंना एवढंच आव्हान करेन की बाबा यापुढे शेती जे करणारे शेतकरी आहेत, तरुण शेतकरी विशेषतः, त्यांनी पशुपालनाकडं, शेळी व्यवसायाकडं आणि बैलयुक्त शेतीकडे वळावं, जेणेकरून आपल्या या परिसराचा समतोल राखता येईल आणि उत्तम असं आरोग्य राहील, असं मी आव्हान प्रत्येक या यात्रेकरूंना आणि शेतकऱ्यांना करेन. इकडून येतो मी थोडं असं थोडं. टुडे समाचार उस्मानाबाद. टुडे समाचार उस्मानाबाद. कसगी नगरीचे वस्ताद या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचंही स्वागत आहे. कसगी नगरीच्या मैदानासाठी उपस्थित आहेत, त्यांच्या ग्रामस्थांच्या वतीनं सहर्ष स्वागत. आणि इकडे एकेरी पटाला लागला तो समाधान भोसले म्हणतात त्याला. गणेश कुस्तीकोच आशिष क्षीरसागर सरांचा 2500 आणि बाजूला सरका हाताची किल्ली आणि कुस्ती पुन्हा समोरासमोर. बाप रे बाप, काय लढत आहे. अशी कुस्ती मैदानात लागते. एक तगडे कुस्ती आणि एक तगडे पंच. कुस्ती गर 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 फिरवली. डोळ्याचं पारण्यात होणारी कुस्ती मैदानात आलेल्या कच्च्या दिलाचं आता ज्यांनी दोन्ही पोरं या कुस्ती मैदानाला अर्पित केले असे बाबुराव मोजे वस्ताद उपजले, त्यांचंही कसगी ग्रामस्थांच्या वतीनं सहर्ष स्वागत आहे. पाय
आणि या कुस्ती मैदानाचे पंच ज्यांनी अनेक कुस्त्या आपल्या डोळ्यांनी पाहिल्या, अनेक कुस्त्या मैदानावरती त्यांनी निर्विवादपणे